नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोल्युशन्स मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण जसं सांगितलं मी तुम्हाला की आपल्या 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज पैकी 3 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज झालेल्या आहेत. चौथी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण ऑस्मोटिक प्रेशर बघत होतो. त्याचा काही पार्ट पाठीमागच्या लेक्चर मध्ये झालेला आहे. उरलेला पार्ट आपण आज घेणार आहोत. बरोबर. तर आजचा नवीन पॉइंट काय बघा, ऑस्मोटिक प्रेशर मधलाच पुढचा पॉइंट, ऑस्मोटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आणि ऑस्मोटिक प्रेशर याचं काय रिलेशन आहे. तर आपण ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज शिकतोय त्या सर्व कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कोणासाठी आहेत? डायल्यूट सोल्युशन साठी. सो दीज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर फॉर डायल्यूट सोल्युशन्स. बघा, डायल्यूट सोल्युशन साठी आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघतो. या डायल्यूट सोल्युशन साठी मी तुम्हाला एक ऑस्मोटिक प्रेशरचं इक्वेशन सांगणार आहे. ऑस्मोटिक प्रेशरचं इक्वेशन काय आहे? पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर इज इक्वल टू N2RT अपॉन व्ही. बघा, आता पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर, N2 इज द नंबर ऑफ मोल्स. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स. तो कोणासाठी असतो? सोल्यूट साठी. त्या सोल्युशन मध्ये जे काय तुमचे सोल्यूट असतील त्याचे नंबर ऑफ मोल्स. पाय म्हणजे काय? त्या सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर. आर म्हणजे काय? गॅस कॉन्स्टंट. टी म्हणजे त्या सोल्युशनचं टेम्परेचर आणि व्ही म्हणजे सोल्युशनचा व्हॉल्यूम जो काय असेल तो 2 लिटर 3 लिटर जे काय असेल. बरोबर. आता हे इक्वेशन कसं आलं ते मी तुम्हाला पुढे डिटेल मध्ये सांगतो. बरोबर. पण याच्यातल्या टर्म्स अगोदर समजून घेऊया. मी जसं तुम्हाला सांगितलं, वेअर पाय इज ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन. सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर कशामध्ये? इन ऍटमॉस्फिअर. त्याचं युनिट काय आहे? ऍटमॉस्फिअर. बरोबर. प्रेशरची बरीचशी युनिट्स आहेत पण आपण इथे ऍटमॉस्फिअर मध्ये घेतो. त्यानंतर N2 इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्सचं युनिट काय असतं? मोल मध्ये, म्हणून इन मोल्स असं म्हणतो मी. बरोबर. इन मोल असं पाहिजे. बघा, युनिट लिहिताना MOL असं लिहितो आपण. बरोबर. युनिट. त्यानंतर आर म्हणजे काय? आर इज द गॅस कॉन्स्टंट. बघा, या गॅस कॉन्स्टंटची किंमत किती आहे? तर ही गॅस कॉन्स्टंटची किंमत फिक्स आहे. बरोबर. फिक्स किती आहे? 0.08206 dm³ ऍटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन असं याचं युनिट आहे. युनिट खूप मोठं आहे. कसं आलं ते तुम्हाला डिटेल मध्ये स्टेट्स ऑफ मॅटर या चॅप्टर मध्ये आहे. बघा बघा, आर हे काय? गॅस कॉन्स्टंट आहे. बरोबर. त्याची किंमत किती आहे? तर 0.08205 dm³ ऍटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. dm³ च्या जागेवर तुम्ही लिटर सुद्धा म्हणू शकता, कारण dm³ म्हणजेच लिटर असतो. त्यानंतर टी. व्हॉट इज टी? टी इज द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे कोणतं टेम्परेचर? तर केल्विन स्केल मधलं टेम्परेचर, डिग्री सेल्सिअस मधलं नाही. बरोबर. टेम्परेचर इन केल्विन. ऍब्सोल्यूट टेम्परेचर मध्ये ते केल्विन मध्येच असतं, तरी सुद्धा मी केल्विन घेतो, कारण आपल्याला ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हटलं की केल्विन हे लक्षात पाहिजे. व्ही म्हणजे काय रे? व्ही इज द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन dm³. dm³ म्हणजे दुसरं दिसलं काय नसून लिटर. बरोबर. लिटर मध्ये आपण काय घ्यायचा किंवा dm³ मध्ये आपण सोल्युशनचा व्हॉल्यूम घेतला. बरोबर. आता एक लक्षात ठेवा की मी तुम्हाला जसं सांगितलं की हे इक्वेशन आलं कसं. या इक्वेशनला मी इक्वेशन 1 असं नाव देतो. हे इक्वेशन डायरेक्ट कसं काय मांडलं? बरोबर. हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो आणि आला पाहिजे. बरोबर नाही? तर मी तुम्हाला एक थोडस 11वी मधलं एक इक्वेशन रिवाइज करणार आहे. बरोबर. त्या इक्वेशनचं नाव आहे आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन हे काय आहे? आयडियल गॅस इक्वेशन तर PV इज इक्वल टू NRT. व्हेरी फेमस इक्वेशन, आपल्या सर्वांना माहिती आहे. बरोबर. PV इज इक्वल टू NRT. बरोबर. असं हे आयडियल गॅस इक्वेशन आहे. बर, आता हे आयडियल गॅस इक्वेशन हे कोणासाठी आहे? गॅससाठी.
आपण कोणाचा अभ्यास करतोय? गॅसचा अजिबात आपण अभ्यास करत नाही. आपण कोणाचा अभ्यास करतोय? डायल्यूट सोल्युशन्सचा. मी तुम्हाला जर सांगितलं की आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी कोणाच्या बघतोय? डायल्यूट सोल्युशन्सच्या. तर हे जे गॅस आहे आणि डायल्यूट सोल्युशन्स आहेत याच्यामध्ये बरचसं साम्य म्हणजे बराचसा सारखेपणा आहे. बरोबर, काय सारखेपणा आहे तो आपण बघू. बरोबर, समजा मी इकडे एका बाजूला गॅस घेतला. आता गॅस घेतला म्हणजे तो क्लोज्ड कंटेनर मध्ये पाहिजे. तर गॅसचे मॉलिक्युल्स एकमेकांपासून खूप लांब असतात. बरोबर, हे आपल्याला माहिती आहे. गॅसचे मॉलिक्युल्स एकमेकांपासून लांब असतात. त्यांच्यामधलं इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स, दोन मॉलिक्युल मधलं अंतर खूप जास्त असतं. आणि दुसऱ्या बाजूला मी डायल्यूट सोल्युशन घेतला. डायल्यूट सोल्युशन, डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये सोल्यूट हा कमी प्रमाणामध्ये असतो. बरोबर, पण सोल्यूट कमी प्रमाणामध्ये असेल तर सोल्यूट कमी प्रमाणामध्ये आणि सोलवंट जास्त प्रमाणामध्ये, मग सोल्यूटचे मॉलिक्युल सुद्धा एकमेकांपासून लांब असतील. बरोबर, मग मी जसं तुम्हाला सांगितलं गॅस आणि डायल्यूट सोल्युशन या दोघांच्या मध्ये काय साम्य आहे? तर साम्य असं आहे की गॅस मध्ये मॉलिक्युल मधलं अंतर जास्त असतं, डायल्यूट सोल्युशन मध्ये सुद्धा सोल्यूट पार्टिकल्स मधलं अंतर जास्त असतं. बरोबर, हे दोघांच्या मध्ये साम्य. त्याच्यामुळं हे गॅस इक्वेशन जे आहे ते डायल्यूट सोल्युशन साठी लागू होतं. म्हणजे हे इक्वेशन डायल्यूट सोल्युशन साठी लागू होऊ शकतं. बरोबर, बघा मग हे इक्वेशन कसं लागू होईल बघा. तर पाय व्ही इज इक्वल टू NRT असंच लागू होईल. बरोबर, बघा फक्त काय केलेलं आहे इथं, हा जो प्रेशर आहे तो गॅसचा प्रेशर आहे आणि हा जो आपण घेतलेला आहे पाय तो ऑस्मोटिक प्रेशर आहे. दिस इज द प्रेशर ऑफ गॅस, दिस इज द प्रेशर ऑफ, दिस इज ऑस्मोटिक प्रेशर. बरोबर, हा फक्त फरक आहे. त्यानंतर व्ही जागेवरती, आर जागेवरती, टी जागेवरती, एन मध्ये लक्षात घ्या इथं एन म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. आणि इथं गॅसचं काम, गॅसच्या मॉलिक्युलचं काम कोण करते? सोल्यूटचे मॉलिक्युल काम करतात. बरोबर नाही? बघा म्हणून सोल्यूटच्या नंबर ऑफ मोल्सला आपण काय म्हणतो? N2 म्हणतो. बरोबर, मग जर का मी हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये थोडीशी मॅथमॅटिकल रिअरेंजमेंट केली तर काय होईल बघा. पाय इज इक्वल टू N2RT अपॉन V आहे का बघा इक्वेशन. पाय इज इक्वल टू N2RT अपॉन V, म्हणून हे इक्वेशन आलं. समजतंय का? आपण हे इक्वेशन कसं आणलं? हे इक्वेशन आयडियल गॅस इक्वेशनशी आपण याची तुलना केली. तुलना करून का करू शकलो आपण? गॅसची इक्वेशन, गॅसची डायल्यूट सोल्युशनची तुलना का करू शकलो? तर गॅस आणि डायल्यूट सोल्युशन या दोघांच्या मध्ये बरंचसं साम्य. काय साम्य? तर इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सचं साम्य. बरोबर, म्हणून हे आपलं हे इक्वेशन आलं. बरोबर, आता एक लक्षात ठेवायचं की हा जो मी तुम्हाला पार्ट सांगितला दिस इज ओनली फॉर अंडरस्टँडिंग. बरोबर, हा फक्त समजण्यासाठी, हा कुठेही तुम्हाला सिलेबसला नाही. त्यामुळे हे फक्त समजून घेण्यापुरतं करा, नंतर ना इकडे फोकस करा. तुम्हाला वाटल्यास हे स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट बनवू शकता. बरोबर, बघा आता याचा आपल्याला काय उपयोग नाही. फक्त मी कशासाठी सांगितलं तुम्हाला? हे इक्वेशन कसं आलं त्याच्यासाठी. आता मी थोडंसं काय करतो, हे जे इक्वेशन 1 आहे या इक्वेशन 1 मध्ये रिअरेंजमेंट करतो. बरोबर, इक्वेशन 1 मध्ये रिअरेंजमेंट असे करतो. पाय इज इक्वल टू N2 अपॉन V लिहितो इंटू RT. RT सेपरेट लिहितो. RT हा न्यूमरेटरलाच आहे, त्याच्यामध्ये काही चेंज केलेलं नाही. बरोबर, फक्त मी थोडासा सेपरेट लिहिला कारण मला हे N2 अपॉन V ही टर्म जरा वेगळी करायची होती. बरोबर, बघा N2 अपॉन V म्हणजे काय असेल रे? N2 अपॉन V, N2 means the number of moles of solute upon V is the volume of solution. Number of moles of solute upon volume of solution काय आठवतंय का बघा? थोडासा ट्रेस द्या. 11वी मध्ये एनालिटिकल बेसिक एनालिटिकल कन्सेप्ट्स मध्ये मला वाटतं दुसरा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये जाऊन बघा. मोलॅरिटी नावाचा एक कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलंय व्हॉट इज मोलॅरिटी? इट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन dN3. बरोबर, म्हणजे N2 अपॉन V इज द मोलॅरिटी. मोलॅरिटीला आपण कॅपिटल M देतो. बरोबर नाही? N2 अपॉन V च्या जागेवर मी कॅपिटल M टाकला तर पाय इज इक्वल टू, बरोबर काय येणार आहे? N2 अपॉन V च्या जागेवर कॅपिटल M घेतला मी इंटू RT. बरोबर, पाय इज इक्वल टू MRT. दिस इज द रिलेशन बिटवीन ऑस्मोटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. हा ऑस्मोटिक प्रेशर आहे आणि M म्हणजे मोलॅरिटी आहे. मोलॅरिटी म्हणजे काय? सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आहे, हे ध्यानात घ्या. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या की आपण
फ्रीजिंग पॉइंट घेतला डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू एम, इथं मोलॅरिटी घेतली, नीट लक्ष द्या. बॉइलिंग पॉइंट घेतला डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम, इथं पण मोलॅरिटी घेतली, पण इथं मोलॅरिटी का घेतली, बरोबर. तर लक्षात घ्या, तुम्हाला मी जसं सांगितलेलं आहे की मोलॅरिटी ही काय आहे, टेम्परेचर इंडिपेंडेंट क्वांटिटी. दिस इज टेम्परेचर इंडिपेंडेंट क्वांटिटी, म्हणजे टेम्परेचर वरती अवलंबून नसलेली क्वांटिटी आहे मोलॅरिटी, बरोबर, स्मॉल एम. आणि मोलॅरिटी जे आहे, मोलॅरिटी दिस इज टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी, ही टेम्परेचरवर अवलंबून असलेली जी क्वांटिटी आहे, कोणती, मोलॅरिटी. हे लक्षात घ्या. आता आपण जे ऑस्मोटिक प्रेशरची सगळी मेजरमेंट करतो, म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर मोजत असताना आपण कुठेही टेम्परेचर बदलत नाही, बरोबर. त्याच्यामुळं टेम्परेचर बदलत नसल्यामुळं आपल्याला टेम्परेचर वरती अवलंबून नसलेली क्वांटिटी, बघा, टेम्परेचर वरती अवलंबून नसलेली क्वांटिटी काय घ्यायची गरज नाही, म्हणजे मोलॅरिटी घ्यायची काही गरज नाही, मोलॅरिटी चालू शकते. बघा, आता 2 मिनिटात मी तुम्हाला मध्ये एक्सप्लेन करून सांगतो की आपण बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन घेतला, त्याच्यामध्ये आपण मोलॅरिटी घेतली, का घेतली, तर ती टेम्परेचर इंडिपेंडेंट होती, कारण बॉइलिंग पॉइंट मध्ये आपण टेम्परेचर बदलत होतो. टेम्परेचर बदललं की काय होतं, लक्षात घ्या, जर का आपण इथं मोलॅरिटी घेतली तर मोलॅरिटी इज टेम्परेचर डिपेंडेंट क्वांटिटी, मोलॅरिटी बदलू शकते टेम्परेचर बदलल्यावरती, बरोबर. आणि म्हणून आपण मोलॅरिटी इथे घेतली नाही, बरोबर, इथं मोलॅरिटी घेतली. पण ऑस्मोटिक प्रेशर मध्ये लक्षात घ्या, मी काय सांगितलं तुम्हाला, इथं कुठल्याही पद्धतीचं टेम्परेचर मध्ये बदल होत नाही, त्याच्यामुळे आपण ही मोलॅरिटी क्वांटिटी घेतली तरी चालते, या मोलॅरिटीची काहीही गरज नाही. मग तुम्हाला जर का प्रश्न परीक्षेमध्ये विचारला की व्हाय मोलॅरिटी is preferred or molarity concentrations are taken in osmotic pressure measurements, बरोबर, because molarity is temperature dependent quantity and osmotic pressure measurements do not require any temperature change, or osmotic pressure measurements are carried out at constant temperature. ऑस्मोटिक प्रेशरची सगळी मेजरमेंट कॉन्स्टंट टेम्परेचरला होतात, कॉन्स्टंट म्हणजे त्याच्यामध्ये बदल, टेम्परेचर मध्ये बदल होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला टेम्परेचर इंडिपेंडेंट क्वांटिटी घ्यायची काहीच गरज नाही, मोलॅरिटी चालू शकते, बरोबर. बघा, मग आता आपण पुढचा मुद्दा थोडासा बघूयात, याच्यावरतीच अवलंबून असलेला. molar mass of solute from osmotic pressure. आपण सोल्यूटचं मोलर मास काढलं, याच्या अगोदर पण काढलं, वेपर प्रेशर लोअरिंगचा वापर करून काढलं, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटचा वापर करून काढलं, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंटचा पण काढलं, ती एक्सप्रेशन लिहून ठेवा, बघा मी त्याच्यामध्ये त्यावेळी शिकवली. आता आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर वरून सुद्धा मोलर मास ऑफ सोल्यूट काढता येतं. ते कसं काढायचं आपण बघूया. आपल्याला हे इक्वेशन माहिती आहे, बरोबर, I = N/T/V. आता थोडंसं मी वेगळ्या पद्धतीने इथं सबस्टिट्यूशन करणार आहे. पाठीमागच्या डेरिव्हेशन मध्ये N/V ला मी सबस्टिट्यूट केला, इथं मी असं करणार नाही, मी फक्त काय करणार आहे बघा, N2 ची किंमत पुट करणार आहे. वी नो, आपल्याला माहिती आहे, काय माहितीये, N2 = N2 म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स कुठल्याही सबस्टन्सचे कसे काढायचे, तर मास ऑफ दॅट सबस्टन्स डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ दॅट सबस्टन्स. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काढताना कसे काढणार, मास ऑफ सोल्यूट, सोल्यूटचा मास म्हणजे किती, W2 अपॉन मोलर मास ऑफ सोल्यूट म्हणजे M2, बरोबर, W2 अपॉन M2 सबस्टिट्यूट करायचं. मग खाली मी त्याच्यामध्ये टर्म सांगतो, वेअर W2 म्हणजे काय रे, मास ऑफ सोल्यूट. W म्हणजे काय असतं रे, जनरली वेट, बरोबर.
आणि वेट म्हणजे बघा तसा वेट आणि मास मधला फरक थोडासा आहे. तुम्ही फिजिक्स मध्ये शिकत असाल ते काय तुम्ही ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वगैरे त्यांना मग काहीतरी मल्टिप्लाय करा, बरोबर की नाही. पण जवळपास वेट आणि मास याच्यामधला जो फरक आहे तो अतिशय सूक्ष्म फरक आहे, म्हणजे अतिशय कमी फरक आहे. मग वेटला आपण मास इथं म्हणतो, बरोबर. जनरली आपण वेट ऑफ सोल्यूट W फॉर वेटच असतं, पण आपण वेट ऑफ सोल्यूट म्हणजेच मास ऑफ सोल्यूट घेतो, बरोबर. कारण वेट आणि मास मधला फरक इतका काही जास्त नाही, बरोबर. बघा आणि M2 म्हणजे काय रे, मास, मोलर मास ऑफ सोल्यूट, मोलर मास ऑफ सोल्यूटचा मोलर मास, बरोबर. हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे ज्यावेळी तुम्ही डेरिव्हेशन लिहिता त्यावेळी. आता मी काय करतो, इक्वेशन 1 याला मी म्हणतो बाय सबस्टिट्यूटिंग धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1, बाय सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ N2 in equation 1 we get, आपण इक्वेशन 1 मध्ये जर का N2 ची व्हॅल्यू पुट केली तर काय होईल बघा, पाय इज इक्वल टू N2 च्या जागेवरती मी W2 अपॉन M2 व्हॅल्यू पुट केली इनटू काय रे RT हा न्यूमरेटरलाच आहे, मल्टिप्लाइड डिवाइडेड बाय बघा V असा आहे, बरोबर. V आपल्याला माहिती आहे की त्या V ला आपण डिवाइडेड बाय 1 असतो का नाही, कुठल्याही संख्येला 1 डिवाइडेड बाय असतो. मी पाय थोडासा इकडे बसा, पाय इज इक्वल टू मग हा W2 RT ला काय असणार आहे, मल्टिप्लाइड असणार आहे, बरोबर. पाय इज इक्वल टू डिवाइड ला डिवाइड आहे, उलटून काय होणार आहे, वरती गेल्यानंतर हा मल्टिप्लाइड होणार आहे, बरोबर. मग W2 RT अपॉन M2 ही मी टर्म वरची आहे अशी लिहिली, बरोबर. W2 RT अपॉन M2 वरती गेल्यानंतर 1 V अपॉन 1 आहे, वरती गेल्यानंतर 1 अपॉन V असे होणार आहे, बरोबर. डिवाइडला मल्टिप्लाय केलं तर उलटा होणार. मग काय ना बघा, पाय इज इक्वल टू W2 RT ने 1 ला मल्टिप्लाय केलं काय फरक पडणार नाही, W2 RT असंच येणार आहे, डिवाइडेड बाय M2 ने V ला मल्टिप्लाय केलं तर M2 V असं येईल, बरोबर. हे तुम्ही फायनल इक्वेशन घेऊ शकता किंवा याच्यामध्ये थोडीशी रिअरेंजमेंट करू शकतो आपण. M2 मी इकडे घेतो आणि पाय तिकडे घेतो, बरोबर. पाय दिसतोय ना, असं बघा. M2 ची किंमत इकडे घेतो, पायची किंमत तिकडे घेतो. मग M2 इज इक्वल टू W2 RT तसाच राहणार अपॉन पाय V. सो दिस इज द relation between molar mass of solute and osmotic pressure, बरोबर. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशरचा वापर करून मोलर मास काढू शकतो, बरोबर. तसंच मोलर मास जर माहित असेल तर ऑस्मोटिक प्रेशर आपण काढू शकतो, बरोबर. या सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या, त्यांची किंमत टाकायची आणि आपण किंमत काढायची, ठीक आहे. राहिलेला मुद्दा आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूयात. धन्यवाद.